जो आपला पॅटर्न आहे तो बघा अशा पद्धतीचा पेपर असणार आहे. 130 मार्काचा सेक्शन ए असणार आहे आणि 120 मार्काचा सेक्शन बी असणार आहे. सेक्शन ए मध्ये 6 प्रश्न असतील बघा कसे 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये सब डिव्हिजन बघा. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत बघा, ए बी आणि सी. ए मध्ये पुन्हा 5 सब सेक्शन आहेत बघा, म्हणजे 2-2 मार्कासाठी टिपा लिहायच्यात आपल्या ए मध्ये. बाकी ह्याच्यामध्ये 2-2 सेक्शन आहेत बघा सगळीकडे. इथं पण ए बी ए बी ए बी ए बी. म्हणजे कसं हे 10 मार्कासाठी, हे 10 मार्क्ससाठी, हे 10 मार्क्ससाठी, म्हणजे हे 30 मार्क्स झाले. आणि बाकीचे हे जे 5 प्रश्न राहतात ना खालचे, हे पण प्रत्येक प्रश्न 20-20 मार्कासाठी ए बी म्हणजे 10-10 मार्क्ससाठी असतात. म्हणजे हे थेरॉटिकल क्वेश्चन्स जे सिद्धांतावरती, नीतिशास्त्रामध्ये आपण जे सिद्धांत पाहतो किंवा काही परिभाषा पाहतो, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं इंटिग्रिटी, इम्पार्शियालिटी, नॉन पार्टिसनशिप असेल, ऑब्जेक्टिव्हिटी असेल, डेडिकेशन असेल, एम्पॅथी असेल, टॉलरन्स असेल, त्याच्यासोबतच कर्टेसी असेल, डिसिप्लिन असेल, त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी असेल, हे सगळ्या गोष्टी आपलं जे नीतिशास्त्रामध्ये पाहत असतं हे इकडे 130 मार्कासाठी हा याच्यामध्ये गोष्टी येतात. याच्यासोबतच सिद्धांतासोबतच परिभाषासोबत, टर्मिनॉलॉजी सोबतच काही सोशलमध्ये समाजामध्ये काही बदल घडतात वगैरे त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. म्हणजे कोविडची सिच्युएशन होती वगैरे किंवा तशा सिच्युएशन काही एमर्ज होत असेल तशा सराउंडिंगमध्ये, तर त्याच्यावर सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन फ्रेम केले जातात. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सोशल कॅपिटल, सामाजिक भांडवल म्हणजे काय? सामाजिक भांडवल म्हणजे समाजामधले वेगवेगळ्या जे समुदाय आहे त्याच्यामधले एकही जे असतं त्याला सामाजिक भांडवल शॉर्ट फॉर्म मध्ये सांगितलं तुम्हाला. तर हे आहे. तर ह्या गोष्टीची काय जे असतात 130 मार्कासाठी